तर पी.एन. पाटील साहेबांच्यासारखा असावा, कारण ही जमलेली जनता आहे त्या नेत्याबद्दल जो प्रामाणिकपणा होता आणि जे नेत्याच्याबद्दल जे आदर होता त्याबद्दल ही जमलेली जनता, त्यांच्यावरती प्रेम करणारी जमलेली आज जनता आहे. नेता एकनिष्ठ, तत्वनिष्ठ आणि प्रामाणिक असा जो नेता आहे की आजपर्यंत इथून पुढं आणि हयात कोल्हापूर जिल्ह्याला असा पी.एन. पाटील सारखा नेता कधीही मिळणार नाही. आज जर तुम्ही बघायला गेला तर वयोवृद्ध लोकांपासून इथं हजर असणाऱ्यामध्ये तरुणांची संख्या बघा, म्हणजे त्या नेत्यावरती किती लोकांचं प्रेम होतं. वयाच्या 71 वर्षी त्यांचं जे निधन झालं, कोल्हापूर जिल्ह्याला न भरून निघणारी ही पोकळी, काँग्रेस पक्षासाठी कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झालेली आहे. एवढंच मी सांगेन. साहेबांच्या आठवणी जिल्ह्यालाच माहिती आहे, कारण आम्ही कुठल्याही कामात, शासकीय कामात असू दे, कुठे आम्ही कार्यकर्ते म्हणून कुठंच नटत आहे. आणि साहेबाच्या जेव्हा मी सरपंच भोगवली, तालुक्याचं उपसभापती पद भोगले, कारखान्याचं 35 वर्ष घराचं पद आहे. आणि साहेबाच्या ज्या आठवणी आहेत त्या अमरण आठवणी आहेत आमच्या. आणि जे कार्यकर्ता जे घडवायचं आहे ते पी.एन. साहेबांनीच करावं. आणि तीच प्रेरणा घेऊन आम्ही सर्व कार्यकर्ते फक्त पी.एन. पाटलांचा शिक्का म्हणून आम्ही साहेबांच्यावर प्रेम करून आज सर्व राधानगरी तालुक्यातली, करवीर तालुक्यातली आम्ही काँग्रेस प्रेमी पोरके झालो. साहेबांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं असू देत किंवा कुठल्या गावात आला आहे किंवा कुठल्या पक्षाचा आहे याची कधीही विचारपूस न करता साहेबांनी प्रत्येकाचं काम एका फोनवर करण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे अखंड जिल्ह्याला माहीत आहे एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व हा आज तर आज झालेला आहे. आणि अत्यंत दुःख म्हणजे आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते पूर्ण म्हणजे जिल्ह्यातील असेल पर म्हणजे बाहेर पण साहेबांचे जे नातेवाईक असतील, संबंधित लोक असतील ते आज पोरके झालेले आहेत. साहेबांनी आमच्या आजोबांचं म्हणजे निधन झालं होतं 2007 साली. 2007 साली विलासराव देशमुख साहेबांच्या हस्ते पुतळ्याचं उद्घाटन करायचं आमच्या आजांचं, म्हणून साहेबांनी जवळपास 3 वर्ष पुतळा थांबवला. देशमुख साहेब त्यावेळी मुख्यमंत्री होते आणि साहेबांनी त्यांच्या हस्तेच उद्घाटन करायचं. इतकी घट्ट मैत्री देशमुख साहेबांची आणि साहेबांची होती. कुठलंही काम असू देत, शासकीय असू देत किंवा गावातील असू देत, कुठलाही तंटा मिटवाय जरी असला तरी साहेबांनी स्वार्थपणे साहेबांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. पक्षपात कुठलाही पक्ष बघितला नाही, बाबा ह्या पक्ष किंवा त्या पक्ष, कुठल्याही पक्ष कार्यकर्त्याचं बघितलं नाही. सर्वांना आपला जवळचा घरातला माणूस समजून साहेबांनी त्यांना आधार देण्याचं काम केलेलं आहे. आणि आज तोच आधार आमच्याकडे हरवलेला आहे. त्यामुळं न सांगण्याजोगी जी पोकळी निर्माण झालेली आहे आमच्यामध्ये ती कधीच भरून निघणार नाही. 100 ते 125 वर्षाच्या कालावधीत शाहू महाराज हे राजे होऊन गेलेत. त्याच पद्धतीनं हे पी.एन. पाटील साहेब एक निष्ठावंत काँग्रेसचे धातृमातृ ह्या पक्षातनं त्या पक्षात जाऊन असे लाचार न पत्करणारी ही व्यक्ती ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जन्माला शाहू महाराजासारखे ह्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जन्माला आलेली ही पी.एन. पाटील साहेब ही व्यक्ती आहे. त्यामुळं आम्हाला एक असं वाटतंय की ही व्यक्ती म्हणजे सोन्याहून पिवळ्या आहे असा आम्हाला असं वाटते.
काढणार नाही लागेल कारण की पोकळीची